हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 13 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं शिवा संपदाच्या खोलीत येते आणि बघते तर काय संपदा नसतेच तिथे. तेव्हा तिथे आशू येतो आणि बोलतो, शिवा संपदा झालं का? ते स्थळ अजून आलेलं नाहीये. संपदाला बघायला आणि काकाच घाई करतोय, मला नाही आवडत हे सगळं. तेव्हा शिवा बोलते, आशू संपदा खाली आली का? आशू बोलतो, नाही, तूच आवरत होतीस ना तिचं, कुठे? शिवा गोंधळते. आशू बोलतो, काय झालं शिवा? शिवा घाबरत बोलते, आशू संपदा खोलीत नाहीये. तेव्हा आशू बोलतो, असं कसं नाहीये? बाथरूम मध्ये असेल ती संपदा. शिवा बोलते, मी होते आत, मी आवरून आत गेले आणि परत आली तर संपदा नाहीये इथे. खाली पण नाहीये म्हणतोस? तेव्हा आशू बोलतो, खाली तर नक्की नाहीये, खालीच होतो इतका वेळ. तेव्हा आशू आवाज देतो, संपदा. आशू थोडासा बघतो आणि बोलतो, एक मिनिट. इकडे संपदा पळून गेटच्या बाहेर येते. रॉकी बाहेर उभाच असतो. तेव्हा रॉकी संपदाला विचारतो, संपदा तू शुअर आहेस ना? संपदा बोलते, हो रॉकी. तेव्हा रॉकी संपदाचा हात हातात घेतो. रॉकी संपदाला बोलतो, संपदा इथून बाहेर पडल्यानंतर आपण माघार नाही घेऊ शकत. अगं, ज्या घरात तू लहानाची मोठी झालीयस, ज्या माणसांमध्ये तू वावरलीयस, आपल्याला नाही ऍक्सेप्ट करणार. हे बघ, या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार कर. संपदा रॉकीच्या हातावर हात ठेवते आणि बोलते, रॉकी मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचे, इतर कुणाशीही लग्न करायचं नाहीये मला, आणि आता मला हाच एक ऑप्शन दिसतोय. तेव्हा संपदा बोलते, चल ना रॉकी. तेव्हा रॉकी आणि संपदा तिथून निघतात. इकडे आशू गॅलरीत येतो. बघतो तर काय, बाल्कनीतून साडी खाली त्याला दोरी सारखी दिसते. तेव्हा तो हातात घेतो आणि बोलतो, शिवा पटकन ये इकडे. हे बघ काय. तेव्हा शिवा पटकन बाहेर जाते. तेव्हा शिवा आणि आशू एकमेकांकडे बघतात, पटकन खाली जातात. इकडे कीर्ती फोनवर बोलत असते. सुहास तिथे येतो. उर्मिला बोलते, बरं झालं सगळं वेळेत आणलंस हं. तेव्हा कीर्ती बोलते, हो पण वेळेचं बांध संपदालाही असायला हवं, अजून रेडी झालेली नाहीये पोरगी. उर्मिला बोलते, अगं ती तयार होते, शिवा तयार करते, तिला येईल ती. तेवढ्याच शिवा आवाज देते, काकू. आशू पण बोलतो, काका काकू ऐक. तेव्हा सगळे विचारतात, काय झालं? तेव्हा आशून ते बोलायला अडखळतात. तेव्हा आशू बोलतो, संपदा खोलीत म्हणजे घरात नाहीये. उर्मिला बोलते, खोलीत नाही म्हणजे? अगं शिवा, तू तिथे तयार करत होती ना तिला, अशी कशी खोलीत नाहीये म्हणजे? शिवा पण घाबरत बोलते, हा पण ती वर खोलीत नाहीये. सुहास बोलतो, मी बाहेर जाऊन बघतो. तेव्हा लक्ष्मण बोलतो, काय बोलतोय तो आशू? तुम्ही नीट बघितलं नसेल, मी वर जाऊन बघून येतो. तेव्हा आशू बोलतो, काका आम्ही नीट बघितलं, ती कुठेच नाहीये घरात. उर्मिला बोलते, अशी कशी खोलीत नाहीये? अगं ताई, ती होती खोलीत. कीर्ती बोलते, एक मिनिट शिवा, तू गेली होतीस ना संपदाला तयार करायला? मग सुहास येतो आणि बोलतो, मी बाहेर सगळीकडे बघितलं पण ती कुठेच नाहीये. तेव्हा लक्ष्मण बोलतो, नाही आशू, काहीतरी गैरसमज झाला असेल, जाताना अशी समोर तर दिसेल ना. तेव्हा शिवा बोलते, नाही पण तिने ते बाल्कनीला साडी बांधली होती. आणि तेव्हा लक्ष्मण बोलतो, आणि काय? बोल ना पुढचं, बोल पुढचं, तुला माहित असेल ती कशी गेली ते. तेव्हा आशू बोलतो, अरे काका, तिला कसं माहित असेल? तेव्हा भाऊ चिडतात, लक्ष्मण काय बेड्यासारखं बोलतोय तू, तिचा काय संबंध याच्याशी? तेव्हा कीर्ती बोलते, भाऊ तिचाच संबंध आहे, तूच तयार करायला गेली होतीस ना संपदाला, काय पळून जाण्यासाठी तयार केलंस? आशू बोलतो, हे ताई, तू सारखं काय शिवावर बोट उचलतेस? हे बघ, जेवढा धक्का तुम्हाला बसलाय तेवढा आम्हालाही बसलाय. तेव्हा लक्ष्मण बोलतो, माझा ना विश्वासच बसत नाही की हे सगळं कसं झालं. आशू बोलतो, काका मला असं वाटतंय आपण तिला जबरदस्ती करत होतो म्हणून हे. तेव्हा लक्ष्मण बोलतो, हे आशू, हे तू नको ठरवूस हं. तेव्हा आशू बोलतो, अरे पण. शिवा बोलते, नाही पण आपण तिचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तर हा मुद्दा इथपर्यंत गेला नसता. लक्ष्मण बोलतो, हे शिवा, मी तुला तुझं मत विचारलं नाहीये हं. आणि हे बघ, तुला जे माहिती आहे ना ते सांग. कुठे पळवलंस तिला? कसं पळवलंय? काय प्लॅन आहे तुझा हा? आशू ओरडतो, अरे काका, तिला नाही माहिती काही. कीर्ती बोलते, या सगळ्यात हिचाच हात आहे. आणि तसंही लग्न मोडणं म्हणजे छंद आहे ना तुझा, हिनेच केलंय सगळं. उर्मिला बोलते, शिवा मी ना हात जोडते तुझ्या पुढे, सांग ना कुठे संपदा? अगं का गेलंस तू असं? माझ्याकडून काय चूक झाली होती? मी काय बिघडवलं होतं तुझं? अगं आता पाहुणे येतील, त्यांना काय सांगायचं? शिवा ऐक ना, सांग ना कुठे संपदा? मला सांग, त्या मुलाबरोबर गेलीये का? शिवा सांग ना ग. तेव्हा शिवा ओरडते, थांबा, मला काहीही माहित नाहीये. काय बोलताय? हे बघा, संपदा आधीच या लग्नाला तयार नव्हती, हे तुम्हा सगळ्यांना माहिती होतं ना. ती लग्नाला तयार नसताना मी तिला तयार केलं, मग मी तिला पळून जायला कशी मदत करीन? लक्ष्मण बोलतो, मग काय स्वतःहून पळून गेली ती? तेव्हा शिवा ओरडते, हो. तेव्हा शिवा थोडी शांत होते आणि बोलते, मग काय करणार ती? हा, ज्याच्यावर तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यासाठी दुसरा मुलगा आणताय तुम्ही? ती सुखात कशी राहील? तुम्ही तिला चुकीचंच ठरवून टाकलंय. प्रेम करणं हे चुकीचं वाटतंय तुम्हाला. आणि आपला माणूस जर आपलं ऐकून घेत नसेल तर ती मुलगी काय करेल? तिने हा सगळा निर्णय घाबरून घेतलाय, ती चुकलीये. पण या सगळ्याला ना काका तुम्ही जबाबदार आहात. लक्ष्मण बोलतो, ए शिवा. तेव्हा शिवा बोलते, नाही, तुमच्यामुळेच हे सगळं झालंय, तुमच्या हट्टीपणामुळे. आणि मला फक्त या घराची नाही तिचीही काळजी आहे म्हणून मी. तेव्हा सीता बोलते, बास आता सध्या आपण संपदाला शोधायचं बघूया का? इकडे संपदा आणि रॉकी बस स्टॉपवर आलेले असतात आणि बसमध्ये बसून निघून जातात. इकडे उर्मिला रडत असते. आशू तिला बोलत असतो, काकू तू शांत हो, सगळं नीट होईल. तिथे शिवा येते आणि शिवा आशूला बोलते की मी पाना गँगला सांगितले, ते शोधतायत त्यांना. तेव्हा भाऊ बोलतात, तुझा रॉकीशी काही कॉन्टॅक्ट होतोय का? तेव्हा शिवा बोलते, मी तेच सांगितलं त्यांना की त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट होतोय का? लक्ष्मण चिडतो आणि बोलतो, त्या पोराला मी सोडणार नाही. तेव्हा भाऊ बोलतात,
लक्ष्मण दोघांना आपल्याला आधी घरी घेऊन यायचंय, शांत राहा. शिवा बोलते हे बघा मी आणि आशू बाहेर जाऊन बघून येतो ते कुठे ते. तेवढ्यात कीर्ती बोलते म्हणजे तुला माहिती आहे ते कुठे आहेत ते. शिवा बोलते मला माहित असतं ना तर मी ते थांबलेच नसते, मी आधी जाऊन घेऊन आले असते त्यांना. हे बघा मला कळते त्यांनी खूप चुकीचा निर्णय घेतलाय, पण ते घाबरून पळून गेले. ते जवळ कुठेतरीच असतील, आम्हाला सापडतील ते, आपण लवकरात लवकर जाऊया. आशू बोलतो ऐका हे बघा ते दोघंही समजूतदार आहेत, त्यामुळे त्यांना कळेल की त्यांनी चूक केली आणि ते त्यामुळे कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. सीता बोलते समजूतदार असते तर असे गेले नसते पळून. तेव्हा भाऊ बोलतात सीता आता हे बोलायची वेळ आहे का? तेव्हा आशू बोलतो हे बघ आई आमच्यावर प्लीज विश्वास ठेवा तुम्ही, आम्ही त्यांना शोधतो आणि घरी घेऊन येतो. शिवा बोलते आपण सगळे या रागारागात कुठला निर्णय घेऊया नको, आम्ही जाऊन येतो. आशू बोलतो आलोच काकू. उर्मिला बोलते मी पण जाते. आशू आणि शिवा गाडीत असतात तेव्हा आशू बोलतो शिवा यार मला काहीच कळत नाही काय चाललंय ते, आपण 10 ठिकाणी बघितलं कुठेच दिसत नाहीत हे दोघं. शिवा बोलते आशू शांत हो, सापडतील ते. तेव्हा आशू बोलतो शांत कसा होऊ यार, पण बस स्टॉपवर पण बघितलं, बस स्टॉपवरही नाहीये, तिथल्या लोकांनाही विचारलं आणि कोणालाच बघितलं नाही. शिवा बोलते मला कळतंय पण पॅनिक होऊन कसं चालेल, तू शांत हो जरा. आशू बोलतो मला एक गोष्ट सांग, आपण संपदाशी बोललो ना, बोलल्यानंतरही तिने हा डिसिजन का घेतला? बरोबर आहे आशू, पण वेळच अशी की त्यांनी हा डिसिजन घेतला असणार, घाबरल्यामुळे त्यांनी घेतलाय डिसिजन. तेव्हा शिवा बोलते मुलींसाठी लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा आशू बोलतो बरोबर आहे, मुलींसाठी लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे, पण रॉकीचं काय, रॉकीने समजवायला हवं होतं ना तिला. शिवा बोलते बरोबर आहे मला कळतंय, पण माझा ना रॉकीवर सगळा पूर्ण विश्वास आहे, त्याला ना तेवढी समज आहे, तो तिला ना कुठेही घेऊन नाही जाणार असा. तू म्हणतेस ना शिवा, विश्वास ठेवतो मी, एवढ्या कॉन्फिडेंटली घरी बोललो आपण सगळं, आता मला भीती वाटते. हे बघ आशू तू नको टेन्शन घेऊ, सापडतील ते. इकडे कीर्ती मुद्दामच बोलते मला असं वाटतंय आपण निर्णय घ्यायला खूप उशीर केला. तेव्हा सीता बोलते कीर्ती थांब ना जरा, तिची अवस्था तरी बघ. आई मला सुद्धा काकूची बाजू कळते, पण आपली संपदा हा असा निर्णय घेईल याच्यावर मला सुद्धा विश्वास बसत नाहीये ना. तेव्हा सुहास बोलतो कीर्ती असं नुसतं बोलत बसण्यापेक्षा आपण काहीतरी करायला हवंय ना. तेव्हा उर्मिला पण बोलते अहो बघा ना कुठे गेली असेल संपदा. तेवढ्यात कीर्ती बोलते मला असं वाटतंय आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी, काय वाटतंय? भाऊ बोलतात कीर्ती एक मिनिट, आशू आणि शिवा त्यांना बघायला गेले, ते सांगतील ना आपल्याला काय झालं. तेव्हा सुहास बोलतो नाही भाऊ, पण ते दोघच जण कुठे कुठे शोधणार ना त्यांना. पोलीस असले की कसं त्यांची यंत्रणा असते, ते सगळे पटकन शोधतील. कीर्ती बोलते हो, पण जे झाले ते शिवामुळेच झाले, त्यामुळे संपदा आणि तो मुलगा सापडणं सहजासहजी शक्य नाही. लक्ष्मण बोलतो बरोबर बोलतेस तू, मीच पोलिसांना फोन लावतो. तेव्हा भाऊ बोलतात लक्ष्मण. तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही हा भाऊ, आणि शिवा त्या दोघांना बघायला गेले ते शोधून काढते अरे लक्ष्मण. तेव्हा लक्ष्मण बोलतो भाऊ मला कुणाचंही काही ऐकायचं नाही, ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिच्यावर एवढं प्रेम केलं, तिचे सगळे हट्ट पुरवले, ती एका पोरासाठी ज्याची आत्ता ओळख झाली अशा मुलासाठी आपल्या आई बापाला फसून ती पळून गेली. तेव्हा सुहास बोलतो काका मी समजू शकतो तुमच्या मनाची अवस्था, पण आपल्याला लवकरात लवकर काय करता येईल हे बघायला हवं ना. तेव्हा लक्ष्मण बोलतो आता एकच पर्याय आहे, मी पोलिसांना फोन लावतो. तेव्हा भाऊ बोलतात लक्ष्मण. तेव्हा लक्ष्मण बोलतो भाऊ थांबा. तेव्हा लक्ष्मण पोलिसांना फोन लावतो आणि सांगतो की माझी मुलगी संपदाला किडनॅप केलंय. तेव्हा लक्ष्मण बोलतो मी फोटो पाठवतो साहेब, काही करा माझ्या मुलीला शोधून काढा साहेब. तो बोलतो की मला एका मुलावर संशय आहे, मी फोटो पाठवतो त्याचा. भाऊ बोलतात लक्ष्मण ऐक असं काही करू नकोस. तेव्हा लक्ष्मण बोलतो भाऊ मी कोणाचंही काही ऐकणार नाही, आणि हा त्या मुलाची तीच लायकी आहे, आता मी पोलिसातच देतो बघा ना. सीता बोलते भाऊजी मला असं वाटतं आपण थोडं थांबायला हवं. तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही वहिनी नाही, मला कुणीही समजवायचं नाही, माझ्या मुलीसाठी ना मी वाटेल ते करीन, पण तिला घरी घेऊन येईन, मी आलो पोलिसांसोबत जातो मी. भाऊ बोलतात लक्ष्मण गेल्यावर काय मूर्खासारखं वागतोय लक्ष्मण, त्याला कळत नाही का तो असं काय करतोय. तेव्हा कीर्ती येते आणि बोलते स्वतःच्या मुलीच्या काळजीपोटी पोलीस कंप्लेंट करायला गेलाय काका, काय चुकलं त्याचं. भाऊ बोलतात कीर्ती ते घाबरणार नाहीत का अशानं, घाबरून काही वेगळंच करून बसले तर. कीर्ती बोलते जो चूक करतो तो घाबरतोच, आणि तसंही जे झालं ते तुमच्या शिवामुळे झालंय, खरं तर आईने तिला घरात घ्यायलाच नको होतं. भाऊ बोलतात कीर्ती तू तुझं तोंड जरा बंद ठेव. तेव्हा सीता बोलते काही चुकीचं बोलत नाहीये ती, खरं तर मीच चूक केली शिवाला पुन्हा या घरात घेऊन. भाऊ बोलतात तुम्ही सगळे या गोष्टीसाठी शिवाला का जबाबदार धरतायत म्हणजे. तेव्हा सीता बोलते का म्हणजे, तिला सगळं माहित होतं आणि मुळात रॉकी आपल्या घरात आला तो शिवामुळेच. तेव्हा सुहास बोलतो हो ना, मुळात शिकवणीच्या नावाखाली येऊन हे सगळं चालायचं. तेव्हा भाऊ बोलतात उगाच जुन्या गोष्टी उकरून काढू नका, त्या मुलामुळे आपली मुलगी पास झाली हे विसरलात का तुम्ही, तो मुलगा IAS होणार आहे, तो हे का करेल. मुळात उर्मिला तू मला सांग, तुम्ही जे एंगेजमेंटचं काढलं नसतं तर हे घडलं असतं का ग. संपदा तयार होती नाही ना, घाबरली होती ना ती, मग घाबरल्यामुळे हे झालं नसेल कशावरून. कीर्ती बोलते या सगळ्यावर पांघरून घालून तुम्ही तुमच्या शिवाची बाजू क्लिअर करताय का. भाऊ बोलतात कीर्ती तुला वाद घालायचा असेल तर घालत बस, पण यात शिवाची काहीही चूक नाही, आपण सगळे जर आधीच संपदाशी शांतपणे बोललो असतो ना तर हे घडलंच नसतं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.